नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थोडक्यात आढावा प्राचीन भारत इतिहास आणि जीवन प्रवास. तर हा पहिला पार्ट आहे जो की NCERTच्या पुस्तकावरती बेस्ड आहे आणि बघूया आपण इतिहास अभ्यास का करावा. पहिली गोष्ट म्हणजे तर वर्तमानाचा उगम समजण्यासाठी, काळातील प्रवास आणि साहस जे काय आहेत ते पाहण्यासाठी, लोकांचे जीवन आणि बदल कसे घडलेले असतील झालेले असतील ते पाहूया आणि स्वतःची आणि समाजाची ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण खरं तर अभ्यास करत असतो. आणि इतिहासाची साधने जर आपण पाहिली तर ती बघा, हस्तलिखित आहे जे आपण मॅन्युस्क्रिप्ट या नावाने ओळखतो, कोरीव लेख जे की इन्स्क्रिप्शन्स असं म्हटलं जातं, पुरातन अवशेष जे काही आर्किओलॉजी आहे, एकदम कुठे गाडलेले असतील काय असतील तर त्या पद्धतीचे. त्यानंतर जे आहे प्रवास वर्णने, म्हणजे असे बरेचसे काही यात्रेकरू होते जे की दुसऱ्या देशातले होते, जसे चीनमधून आपल्या भारतामध्ये हर्षवर्धनच्या काळापासून आलेले लोक. तर तसेही जे आपण पाहू शकतो आणि त्याने लिहिलेले जे प्रवास वर्णने आहेत त्यामधून इतिहास समजू शकतो. त्यानंतर मानवी उत्क्रांतीचे टप्पे कोणते आहेत तर ते पाहूया आपण. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शिकारी आणि अन्न गोळा करणारे हा जो टप्पा आहे बघा, ज्याला आपण भटकी जीवन म्हणतो. दगडी हत्यारांचा वापर त्यावेळेस खूप जास्त होता. त्याच पद्धतीने गुहा आणि पाषाण निवारे होते, दगडामध्ये राहायची माणसं, अश्मयुग आपण ज्याला म्हणतो. शेती आणि पशुपालन जर आत्ताच्या काळात जर बघितलं आपण, नवे दगडयुग ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस हे व्यवसाय चालू झाले, प्राण्यांची पाळीवकरण किंवा प्राणी पाळणे. स्थानिक जीवन आणि गावे हे याच वेळेस म्हणजे उदयास आलेले हे टप्पे आहेत मानवी उत्क्रांतीचे. एक इसवी सन पूर्व 8,000 किंवा 10,000 पूर्वी. त्यानंतर प्रारंभिक शहरे आणि काही साम्राज्य जर आपण पाहिले तर ती महत्वाची. जसे एक नंबर बघूया आपण हडप्पा संस्कृती. तर हडप्पा संस्कृतीमध्ये नगररचना आणि एकदम व्यापार आणि मुद्रा जर पाहिल्या तर ह्या एकदम विकसित होत्या. नगररचना ही, शहरांची रचना ही एकदम चांगल्या पद्धतीची होती. महाजनपदे आणि मगध साम्राज्य जर पाहिले आपण तर एकूण 16 महाजनपदे होते. तर ते मगध हे सर्वात महत्वाचे होते. जसं यामध्ये काय असायचं, किल्लेबंदी आणि सैन्य एकदम भरपूर असायचं. आणि कर व्यवस्था मात्र यावेळेस सुरू झालेली होती मगध आणि बाकीचे जे काही महाजनपदे आहेत 16 त्यामध्ये. मौर्य साम्राज्य हे सगळ्यात महत्वाचं या काळातील आहे. त्याचा जो महत्वाचा राजा किंवा सम्राट ज्याला म्हटलं, सम्राट अशोक हा आहे, ज्याने धम्म संदेश दिलेला आहे आणि पाटलीपुत्र ही त्याने राजधानी आपली बनवलेली होती. त्यानंतर नवे विचार आणि धर्म ज्यावेळेस उदयास आले तो काळ हाच आहे ज्यामध्ये बौद्ध धर्माचा संस्थापक किंवा ही विचारसरणी, हा जो विचार मांडला ते म्हणजे गौतम बुद्ध. त्यानंतर त्याच कालावधीत काही इतिहास पुराव्यानुसार हा बौद्ध धर्म या जैन धर्माच्या आधीचा मानला जातो, तर काही मध्ये जैन हा बुद्ध धर्माच्या अगोदरचा मानला जातो. म्हणजे एक जवळपास परंतु एकच शतक आहे जे की इसवी सन पूर्व 563 आणि 463 असं एक 100 किंवा 100 वर्षाचा हा जो कालखंड आहे तो. उपनिषदे आणि आत्मा यावरती खूप जास्त भर दिलेला आहे या दोन्ही काळांमध्ये. त्यानंतर जैन धर्म, महावीर, भक्ती परंपरा ही याच काळात चालू झालेली होती. व्यापार आणि संपर्क जर पाहिला तर हे रेशीम मार्ग जो सिल्क रूट आहे, जसं की आपल्याला हे माहिती आहे, आर्य लोक ज्यावेळेस आपल्या भारतात आले तर तिथे आपल्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामधून आलते. एक अफगाणिस्तानच्या मधून येणारा जो मार्ग आहे तो, त्याला आपण खैबर खिंड असे म्हटलं जातं. तो सिल्क रूट सुद्धा आहे जो की पायवाट आहे आणि भूमार्ग आहे. सागरी व्यापार त्यावेळेस व्हायचा. यात्री ज्यावेळेस आले होते ते हे सगळ्यात महत्वाचे, झुआन झँग यांनी आपल्या खरं तर यात्रे वर्णनातून आपल्याला इतिहास सांगितलेला आहे आपल्याच भारतात. सांस्कृतिक वारसा जर पाहिला तर यामध्ये काय काय गोष्टी आहेत, स्तूप आहेत, काही मंदिर आहेत. स्तूप हे तर बौद्ध स्तूप आहेत किंवा काही जैनांचे सुद्धा असतात. त्यानंतर मंदिरे जर आपण हिंदू धर्माची पाहिले तर त्यातून इतिहास कळतो आपल्याला. महाकाव्य जे की लिहिली गेली, काही काल्पनिक असू शकतात किंवा काही रियालिटी बेस्ड आहेत, तर रामायण आणि महाभारत ही त्यातील महाकाव्ये. यामधून आपल्याला एक भारताची एक जडणघडण पाहायला मिळते. विज्ञान आणि खगोलशास्त्र याही मधून मिळते आणि लोहस्तंभ जे की
मेहरावली एक उदाहरण आपल्यासाठी, यावरती खूप सारं असं आपल्याला सबूत किंवा एक वारसा मिळतो. हेरिटेज असं आपण त्याला म्हणत असतो. तर हा थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. यामध्ये आपण इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आणि इतिहास कसा समजला जातो या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. तर धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.